काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी त्यांच्या वाढदिवसाला 5 डेकेड्स इन पॉलिटिक्स हे राजकीय आत्मचरित्र प्रकाशित केले आहे। त्यांच्या या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुती करण्यात आली आहे। सावरकर यांनी स्पृश्य अस्पृश्यता संपवणं आणि जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले असा उल्लेख त्यांच्या पक्षात करण्यात आला, त्यांच्या पुस्तकात करण्यात आला। शिंदेंच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाची मात्र कोंडी झाली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली आहे। तर पुस्तकामधले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? सावरकरांच्या अस्पृश्यता विरोधी आणि जातीभेदाविरोधातील कामाबद्दल मला प्रचंड आदर आहे, असं सुशीलकुमार शिंदेंनी या पुस्तकामध्ये नमूद केलं आहे। सावरकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी खूप प्रयत्न केले। मी स्वतः मागास जातीतील असल्यामुळे मला सावरकरांच्या प्रयत्नांचं महत्त्व कळतं। सावरकरांच्या हिंदुत्ववादावर आपण फार भर का देतो? त्यांच्यात एक तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक का पाहत नाही? असाही प्रश्न यामध्ये सुशीलकुमार शिंदेंनी विचारलाय। सामाजिक समता आणि दलितोद्धारासाठी प्रयत्न केल्यानं सावरकरांना खूप भोगावं लागलं। मराठा समाजात भाजप विरोधी भावना आहे, त्यामुळे शरद पवार भाजपपासून दूर राहिले। मोदी आणि इतरांनी पुढाकार घेऊनही ते भाजप सोबत गेले नाहीत। मी गृहमंत्री असताना सर्जिकल स्ट्राईक केलं, दहशतवाद्यांचे 65 तळ उद्ध्वस्त केले, पण जाहिरात केली नाही। महाराष्ट्रातील काँग्रेसचं बुडतं जहाज मी वाचवलं होतं। पक्षासाठी चांगलं काम केल्यानंतर माझी जात आडवी येईल हे विचित्र होतं, असंही या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।